खरं आहे ते. 12वीची परीक्षा आहे, आज 12वीचा पेपर आहे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक महत्वाचा तो दिवस असतो आणि खेडेगावातल्या सर्वांना एसटीने प्रवास करून सेंटरवर जावं लागतं. केवळ रत्नागिरी जिल्हाच नव्हे तर रत्नागिरीसहित रत्नागिरी, कोल्हापूर, कराड, सातारा, म्हाडा, रायगड या सगळ्या भागातल्या शेकडोच्या संख्येने एसट्या रद्द केल्या आणि यांना भाड्याने दिल्या आणि विद्यार्थ्यांना त्या परीक्षा केंद्रावर जायला जी अडचण निर्माण झाली त्याची यांना कल्पना आलेली नाही किंवा कल्पना येऊन सुद्धा त्यांना त्याची किंमत राहिलेली नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या किंवा विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या या नौटंकी राजकारण करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचा मी धिक्कार केलेला आहे. त्याचबरोबर भास्कर जाधव यांचं एक विधान समोर आलेलं आहे की मला नाराजी व्यक्त केली, मला माझ्या क्षमतेनुसार काही पदे जी आहेत ती मिळत नाहीयेत असं त्यांनी म्हटलं. मी त्यांचं काही विधान ऐकलेलं नाही, परंतु शिवसेना पक्षामध्ये विधिमंडळाचा गटनेता म्हणजे नाव ज्या वेळेला चर्चा आली त्यावेळेला सर्वांनीच एकमताने भास्कररावांचं नाव सुचवलं आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा सन्मान आहे. आता पुढेचं नेमकं त्यांना काय बोलायचं आहे ते मी काय ऐकलेलं नसल्यामुळे काय मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मी असं म्हटलं की माझ्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यात आला नाही किंवा माझ्या क्षमतेनुसार माझ्यावरती जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली नाही. एक प्रकारे त्यांनी नाराजी एक प्रकारे त्यांनी प्रत्यक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा दरवाजा त्यांना नेहमीच उघडा असतो, त्याच्यावर त्यांनी बोलावं विस्तृतपणे. राज्यात लव जिहाद कायदा त्याच्यात एक प्रश्न जोडून यायचा की आज एकनाथ शिंदेचा दौरा तिकडे काही माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. सुभाष बने यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राजू महाडिक असतील, रोहन बने, विलास चाळके, रचना महाडिक हे जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचा देखील पक्षप्रवेश. बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गटामध्ये दोघांमध्ये तुंबळ शीतयुद्ध चालू आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उदय सामंत. राजन साळवींचा थेट प्रवेश एकनाथ शिंदेने केला. राजन साळवी सामंत बंधूंना नको होते तरी सुद्धा एकनाथ शिंदेनी मुंबईमध्ये बोलून त्यांचा प्रवेश केला. त्या एकनाथ शिंदेनं माझी रत्नागिरीमध्ये ताकद किती आहे, राजकारणामध्ये जर मला डावलला तर किती भारी पडेल हे दाखवण्यासाठी आज उदय सामंत यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि एमआयडीसीचा जेवढा काय वापर करून केलेला आहे त्याचा वारेमाप वापर करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक प्रलोभन दाखवून त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जे विकाऊ होते, जे बाजारात त्यांनी आपल्याला विकायला ठेवलं ते गेले, त्यांचं आम्हाला दुःख नाही आहे. पण कोकणात पुन्हा एकदा शिवसेना आहे त्याच्यापेक्षा अधिक ताकदीने उभी करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्रिय असल्यामुळे सगळं एका वाढीत पक्षप्रवेश होत हे ऑपरेशन टायगर म्हणू शकत नाही, हे ऑपरेशन कोल्हेकुई. राज्यात लव जिहाद कायदा लागू होण्याची शक्यता आहे, त्याच्याबरोबर चर्चा सुरू आहे जोरात. ठीक आहे, सध्याचे सत्ताधारी आहेत आणि लव जिहादला आमचा सर्वांचाच विरोध आहे. त्यामुळे कायदा करायचा तर सर्व समावेशक कायदा करत असतील तर आमची त्यांना काही हरकत नाही आहे. एकनाथ शिंदे यांनी काल नाशिकमध्ये म्हटलं की मला हलक्यात घेऊ नका, ज्यांनी हलक्यात घेतलेलं आहे त्यांचं काय झालंय तुम्ही बघितलेलं आहे. महायुतीमधल्या लोकांना हा इशारा दिला जातो. नक्कीच हा देवेंद्र फडणवीसांना दिलेला तो इशारा आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला तो इशारा आहे. त्यामुळे त्यांनी ते ओळखलं आहे म्हणून त्यांना सध्याची त्यांची चाललेली त्यांना दिलेलं स्थान हे दिसून येते. त्याच्यामुळे भास्कर जाधव यांनी म्हटलं की आपल्याच विरोधात जे काम करतात आपल्याच पक्षाचे ते सगळ्यात मोठे गद्दार असले पक्षांतर्गत त्यांनी नाराजी सांगितली. त्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडे त्यांनी बसावं आणि चर्चा करावी. एक रावसाहेब दानवे भाजपचे नेते यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलेलं आहे. सिल्लोड जे महाराष्ट्राच्या राज्यातलं आहे त्याची परिस्थिती जी आहे ती पाकिस्तानसारखी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खरं म्हणजे रावसाहेब दानवेंचं हे वाक्य आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणार आहे असं मला म्हणायचं आहे. मोदींच्या राज्यामध्ये जर सिल्लोडसारख्या भागामध्ये पाकिस्तान निर्माण होत असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचं ते अपयश आहे आणि रावसाहेब दानवेंनी ते बोलून दाखवलेलं आहे. नितेश राणेंकडून जे वक्तव्य करण्यात आलं होतं की जर समर्थन दिलं नाही तर निधी दिला जाणार नाही, मी त्याच्यावर सांगितलेलं आहे की शासनाचा निधी हा कोणाच्या बापजाद्याच्या मालकीचा नाही आहे आणि स्वतःच्या बापजाद्याच्या मालकीचा समजून जर नितेश राणे अशी धमकी सिंधुदुर्गमध्ये देत असतील निधीच्या बाबत तर आम्ही सुद्धा
झोपलेले नाही, आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही आहोत. आम्हाला सुद्धा कायदा कळतो आणि तो शिकवण्याची वेळ आमच्यावर आणू नका. निवडणुकीत पक्षात पराभवासाठी ईव्हीएमला दोष नको, पराभवासाठी आपणच जबाबदार आहेत असं अमित ठाकरे बोलले. अमित ठाकरे म्हणत आहेत की पराभवाला ईव्हीएमचा गरज नाही. अमित राज ठाकरे यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण ईव्हीएमच्या दुरुपयोगाच्या बाबत अख्ख्या देशामध्ये उठलेलं रान किंवा अनेक तज्ज्ञांनी जी आपली मांडलेली मतं याकडे पण दुर्लक्ष करून नाही जमणार आहे. विरोधी पक्ष म्हणजे तुमच्याकडे नेहमी सांगण्यात की ईव्हीएम मॅनेज केलं तर आता त्याची बाजू घेणारी जी लोक आहेत ते देखील काहीशी मॅनेज आहेत का? नाही, ईव्हीएम मध्ये घोटाळा होत नाही असं कोणी छाती ठोकपणे सांगावं. ईव्हीएमचं मॅन्युप्युलेशन याच्यामध्ये तरबेज असलेली काही मंडळी ही भारतीय जनता पक्षाने हाताशी धरली आणि केलं असं मी नाही तर अनेक तज्ज्ञ सांगतायत. धन्यवाद.